नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ट्रिग्नोमेट्री म्हटलं की काहीच कळत नाही. साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा आणि त्यांच्या व्हॅल्यूज पूर्णपणे कन्फ्युजिंग आहे. काळजी करू नका. मी एकदम सिंपल भाषेत तुम्हाला 5 मिनिटात सांग ट्रिग्नोमेट्रिक टेबल कसा ड्रॉ करायचा. बघा, ट्रिग्नोमेट्री मध्ये टोटल किती भाऊ असतात? 6 भाऊ. कोणकोणते 6 भाऊ रे? साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कॉट थिटा, सेक थिटा आणि कोसेक. बरोबर आहे. आता यांचे काही स्टँडर्ड अँगल्स असतात. बरोबर आहे. मग स्टँडर्ड अँगल्स असतात तर कोणकोणते स्टँडर्ड अँगल्स आहेत? कोणकोणते स्टँडर्ड अँगल्स आहेत? तर ते अँगल आहे 0, 30, 45, 60 आणि 9. बरोबर आहे. बघा, हे काय आहे? अँगल्स. बरोबर आहे. बघा किती कॉलम आहे? कुठून चालू झालं? 0 पासून. कुठून चालू झालं? 0 पासून. मग काय करायचं? 0, त्यानंतर 1, 2, 3 आणि 4. बरोबर. कुठून चालू केलं मी? 0 पासून. मग 0, 1, 2, 3 आणि 4. आता काय करायचं? कुठे संपलं? 4 ला. मग प्रत्येकाला 4 ने डिवाइड करायचं. कोणी डिवाइड करायचं? 4. 4 ने डिवाइड केल्यानंतर त्यांना प्रत्येकाला घर द्यायचं. काय द्यायचं? घर. बघ, मी प्रत्येकाला काय दिलं रे? घर. आता घर दिल्यानंतर त्या घरात आपण काय करणार? कॅल्क्युलेशन. कसे कॅल्क्युलेशन करणार? बघा, एखाद्या नंबरनी मी जर 0 ला डिवाइड केलं, साइन लक्षात ठेवायचं की जर एखाद्या नंबरने मी जर 0 ला डिवाइड केलं तर आन्सर येतं 0. आणि एखाद्या नंबरला जर मी 0 ने डिवाइड केलं तर आन्सर येतं इन्फिनिटी. म्हणजेच काय असतं? नॉट डिवाइड. बरोबर. मग आता बघा काय आहे इथं? 4 ने जर मी 0 ला डिवाइड केलं तर आन्सर काय? 0. आणि रूट मध्ये 0 म्हणजे आन्सर काय भेटणार आहे? 0. बरोबर आहे. म्हणजे मला पहिली जी काही माझी व्हॅल्यू आहे ती किती भेटली? 0. किती भेटली? 0. त्यानंतर 1 चे रूट 1, रूट मध्ये 4 आहे म्हणजे काय आलं? 2. म्हणजे माझी 30 डिग्रीची जी काही व्हॅल्यू आहे ती मला काय भेटली? 1/2. त्यानंतर इथं काय आहे? रूट 2/4. बघा, आता रूट 2/4 आहे. रूट 2 चा स्क्वेअर रूट आहे का? नाहीये. मग जर 2 चा स्क्वेअर रूट नाहीये तर तो काय राहील? ऍज इट इज. आणि हा 4 बाहेर येताना काय होणार आहे? बाहेर येताना काय होणार आहे? 2. आता आपण आपल्याकडे प्रॉपर्टी, ती प्रॉपर्टी काय आहे रे? रूट एक्स इंटू रूट एक्स इज इक्वल्स टू एक्स. ही प्रॉपर्टी काय सांगते की जर दोघांचं मल्टिप्लिकेशन असेल आणि रूट मध्ये जर सेम नंबर असेल तर रूट कॅन्सल होऊन जातं आणि तुमचा ओरिजिनल नंबर राहतो. बरोबर आहे. मग आता मी काय करू शकतो? ह्या 2 ला मी असं राईट करू शकतो का रे? हा रूट 2 ऍज इट इज. आणि या 2 ला मी कसं राईट करतो? रूट 2 इंटू. बघा, एक रूट 2 आणि एक रूट 2 कॅन्सल. आन्सर कुठे भेटलं मला? 1/. किती भेटलं? 1/रूट. हे मी कुठे लिहिणार? 45 डिग्रीच्या अँगल टेबल मध्ये. बरोबर आहे. माझा 45 डिग्रीची व्हॅल्यू मला भेटली. आता मला कोणाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे? 60 डिग्रीची. मी ती कशी कॅल्क्युलेट करणार? तर बघा काय आहे? रूट 3/4. बरोबर आहे. पूर्ण रूट मध्ये आहे रूट 3/4. 3 बाहेर येताना काय होईल? रूट 3. बरं, 4 बाहेर येताना काय होईल? 4 चं स्क्वेअर रूट काय आहे? 2. मग मला व्हॅल्यू काय भेटली? रूट 3/2. आणि 4 1 चा 4. आन्सर किती भेटला? 1. रूट मध्ये 1 म्हणजे आन्सर काय भेटला? 1. म्हणजे मला 0, 1/2, 1/√2, रूट 3/2 आणि 1 सगळ्या अँगल्सच्या व्हॅल्यू मला साइन थिटासाठी भेटत. बरोबर आहे. काय लक्षात ठेवायचं की ज्या व्हॅल्यू तुम्हाला साइन थिटाच्या सरळ भेटल्या त्याच व्हॅल्यू उलट्या लिहायच्या कॉस थिटामध्ये. कशामध्ये लिहायच्या? कॉस थिटामध्ये. मग कसं लिहिणार? बघा, कॉस थिटाचा कॉलम आहे हा. बरोबर आहे. जी व्हॅल्यू 90 ची आहे ती व्हॅल्यू आता इथं कुठे येईल? 1 ची. म्हणजे जे काम आपण इथे सरळ केली तीच काम आता कशी करायची? उलट्या पद्धतीत करायची. म्हणजे व्हॅल्यू काय येतील सांगा बरं? 1, त्यानंतर रूट 3/2, त्यानंतर 1/√2, त्यानंतर 1/2 आणि त्यानंतर 0. बरोबर आहे. आता तुम्हाला माहितीये काय? माहितीये की टॅन थिटा काय असतो? सांगा बरं, टॅन थिटा काय असतो? टॅन थिटा असतो साइन थिटा अपॉन कॉस थिटा. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे? साइन थिटा अपॉन कॉस थिटा. म्हणजे जर मी कॉसच्या व्हॅल्यूजनी साइनच्या व्हॅल्यूजला जर डिवाइड केलं तर मला कोणाच्या व्हॅल्यूज भेटतील? टॅनच्या व्हॅल्यूज भेटतील. बरोबर आहे. मग बघा, मी साइन थिटा अपॉन कॉस थिटा दोघांना काय करायचंय? डिवाइड. जर मी 0 ला 1 ने डिवाइड केलं, जर मी 0 ला कोणी डिवाइड केलं? 1 ने, तर आन्सर काय येईल रे? बघा, आन्सर काय येईल? मी इथे सांगितलं होतं की एखाद्या नंबरने जर 0 ला डिवाइड केलं तर आन्सर काय येतं? 0. मग त्याच पद्धतीत जर मी 1 ने 0 ला डिवाइड केलं तर आन्सर काय येणार आहे? 0. त्यानंतर 1/2 अपॉन रूट 3/2. जर आपण इथे केलं बघा 1/2 अपॉन रूट 3/2 तर 2 काय होऊन जाते? कॅन्सल. आणि माझ्याकडे आन्सर काय भेटला मला? 1/√3. तेच मी कुठे लिहिणार? इथे लिहिणार. या दोघांचं जर डिवायडेशन केलं तर 1/√2 आणि 1/√2 गेट कॅन्सल तर उरलं फक्त 1.
त्यानंतर इथं काय आहे तुमचं √3/2 आणि इथं 1/2. 2 गेट कॅन्सल. आन्सर किती भेटेल? √3 आणि डिनोमिनेटरला 1 भेटेल, तर डिनोमिनेटरला 1 आपण लिहत नाही. ठीक आहे. आता बघा ट्विस्ट कुठे आहे बघा रे. 1 ला 0ने डिवाइड करायचंय. मी काय सांगितलं होतं, कोणत्याही नंबरला जर 0ने डिवाइड केलं तर त्याचा आन्सर काय येतं? त्याचा आन्सर काय येतं? इन्फिनिटी. काय आन्सर येतं? इन्फिनिटी. म्हणजे कोणत्याही नंबरला जर तुम्ही 0ने डिवाइड केलं तर त्याचा आन्सर येतं इन्फिनिटी. मग काय करायचं आहे आपल्याला? tan of 90 म्हणजे tan of 90 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. मग tan of 90 ची व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार? तर sin 90/cos 90 म्हणजेच 1/0. 0ने जर 1 ला डिवाइड केलं तर मला आन्सर काय भेटणार आहे? म्हणजे मला आता कोणत्या कॉलमच्या व्हॅल्यूज भेटल्या? टॅनच्या. मग जर टॅनच्या व्हॅल्यूज भेटल्या तर टॅन एक्झॅक्ट अपोजिट कोणाच्या आहे? कॉट. बरोबर. कोणाचा आहे? कॉटचा. म्हणजे मला कॉटच्या कॉलमच्या व्हॅल्यूज भेटतील. कशा भेटतील? ज्या टॅनच्या व्हॅल्यूज मी सरळ लिहिल्या त्याच उलट्या कुठे जायच्या? कॉट मध्ये. मग कॉट मध्ये काय येईल सांगा बरं? 0च्या ठिकाणी इन्फिनिटी. त्यानंतर इथं काय येईल? √3. इथं काय येईल? 1. इथं काय येईल? 1/√3 आणि इथं काय येईल? 0. बरोबर. मग बघा, जर हा कॉलम माझ्या लक्षात राहिला तर मला हा कॉलम भेटेल, आणि या दोघांचं जर मी डिवायडेशन केलं तर मला हा कॉलम भेटेल. हा कॉलम मी जो सरळ लिहिला तोच कॉलम जर मी उलटा लिहिला तर मला कॉट थिटा भेटेल. म्हणजे माझे 4 रेशो इथं काय झाले? कव्हर झाले. आता फक्त कोण राहिलं? 2. कोणकोणते? सेक थिटा आणि कोसेक थिटा. मग आता सेक थिटा आणि कोसेक थिटा कसं कॅल्क्युलेट करणार? तर बघा, सेक थिटा काय असतो रे? सेक थिटा काय असतो? बघा, सेक थिटा असतो 1/cos थिटा. काय असतो? 1/cos थिटा. मग आता 1/cos थिटा असतो. मग बघा, 1/cos थिटा म्हणजे काय असतो? सेक थिटा. मग मला सेक 0 साठी जर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल, सेक 0 साठी, तर मी कशी कॅल्क्युलेट करेल? 1/1 कोणाची व्हॅल्यू घ्यायची? कॉस. कॉस कोणाची? 0ची. मग cos 0 ची व्हॅल्यू काय आहे? cos 0 ची व्हॅल्यू काय आहे सांगा बरं? cos 0 इज इक्वल्स टू 1 अपॉन cos 0 कुठे आहे? cos थिटा. 0 इथे काय व्हॅल्यू आहे? ती 1. 1/1. आन्सर किती भेटलं? 1. म्हणजे माझी जी काय व्हॅल्यू भेटणार आहे मला तिथे किती भेटणार आहे? बरोबर आहे. त्यानंतर बघा, आता 0 झाला. आता मला कोणासाठी कॅल्क्युलेट करायचं आहे? सेक 30 इज इक्वल्स टू काय होईल? 1/cos 30. बरोबर आहे. मग 1/cos 30 म्हणजे 1/cos 30 ची व्हॅल्यू किती आहे रे? cos 30 ची √3/2 काय ना रे? √3/2. टू कुठे जाईल? वरती. मग जर 2 वरती गेला तर आन्सर काय भेटेल? 2/√3. म्हणजे जी व्हॅल्यू मला कुठे भेटणार आहे? 30 डिग्रीच्या कॉलम मध्ये, ती किती भेटली? 2/√3. किती भेटली? 2/√3. सेम 30 खोडून मला काय करायचंय? cos 30 झाला. आता कोणाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे? 45. म्हणजे इथं काय घ्यावं लागेल मला? सेक 45 इज इक्वल्स टू काय येईल? 1/cos 45. मग 1/cos 45 ची व्हॅल्यू काय आहे सांगा बरं? 1/cos 45. cos 45 कुठे आहे? cos 45 किती व्हॅल्यू होती? 1/√2. √2 कुठे जाईल? वरती. √2 इंटू 1 √2 आणि डिनोमिनेटरला 1. म्हणजे आपण डिनोमिनेटरला 1 लिहत नाही. मग व्हॅल्यू किती भेटली मला इथं? आता सेम 60 डिग्रीची व्हॅल्यू काय येईल सांगा बरं? 60 डिग्रीची व्हॅल्यू काय येईल? जर आपण ओरली करायला गेलो तर 60 डिग्रीची व्हॅल्यू काय येईल? cos ची व्हॅल्यू किती? cos 60 डिग्रीची 1/2. मग 2 जर वरती गेला तर मला इथं व्हॅल्यू किती भेटेल? 2. आणि इथं काय आहे? 90 डिग्री. बरोबर आहे. मग कोणाची व्हॅल्यू लागते मला? सेक 90 ची. मग सेक 90 ची जर मला व्हॅल्यू लागते आहे तर काय फॉर्म्युला आहे? 1/cos 90 इज इक्वल्स टू 1/cos 90 ची व्हॅल्यू किती आहे? cos 90 ची 0. मग बघा, 0 जर मी एखाद्या नंबरला डिवाइड केलं, 0 जर मी 1 ला डिवाइड केलं तर आन्सर काय भेटेल? इन्फिनिटी. कुठे दिलेला आहे? 0 जर मी एखाद्या नंबरला डिवाइड केलं तर आन्सर किती भेटतं? इन्फिनिटी. मी इथं काय आलं? इन्फिनिटी. आता जे काम सेकनी कसं केलं? सरळ केलं, तेच काम कोसेक कसं करतो? उलटे. म्हणजे ज्या व्हॅल्यूज तुम्ही काय केलं रे? सेक मध्ये सरळ लिहिल्या त्याच व्हॅल्यूज आता तुम्ही उलट्या कशामध्ये जायच्या? कोसेक मध्ये. मग उलट्या कशा येतील सांगा बरं? इथे येईल इन्फिनिटी, इथं येईल 2, इथं काय येईल? इथं √2, इथं काय येईल? 2/√3 आणि 90 मध्ये काय येईल? असा झाला तुमचा ट्रिग्नोमेट्रिक टेबल कम. बरोबर. मग आता बघ, ट्रिग्नोमेट्रिक टेबल मध्ये लक्षात ठेवण्यासारखं काय आहे रे? तर काय लक्षात ठेवायचं? ट्रिग्नोमेट्रिक टेबल मध्ये स्टँडर्ड अँगल्स असतात. कोणकोणते स्टँडर्ड अँगल्स असतात? 0, 30, 45, 60 आणि 90. बरोबर. मग आता हे स्टँडर्ड अँगल्स असतात. कुठपासून चालू झाले? कुठून चालू झाले? 0 पासून. बरोबर आहे. 0 पासून चालू झाले. 0, 1, 2, 3 आणि 4. 4 पर्यंत एंड झालं. थांबून घ्यायचं. त्यानंतर काय करायचं? प्रत्येकाला 4 ने डिवाइड करायचं. का? 4 पर्यंत आलो ना आपण. लक्षात ठेवायचं ट्रिक आहे हा. 4 पर्यंत
आलो आपण, मग 4 ने प्रत्येकाला डिवाइड करायचं, प्रत्येकाला घर द्यायचं, घर दिल्यानंतर त्या घरामध्ये कॅल्क्युलेशन्स करायचे आणि कॅल्क्युलेशन्स केल्यानंतर तुम्हाला ज्या काही व्हॅल्यूज भेटतील त्या व्हॅल्यूज लिहायच्या फर्स्ट कॉलम मध्ये. कुठे लिहायच्या? फर्स्ट कॉलम मध्ये. आणि त्याच व्हॅल्यू जर तुम्ही उलट्या दिल्या तर तुम्हाला त्या व्हॅल्यू कशा भेटतील? कॉस मध्ये. साइन थिटा अपॉन कॉस थिटा काय असतो? टॅन थिटा. म्हणजे टॅन थिटाच्या पण व्हॅल्यू भेटतील. टॅन थिटाच्या व्हॅल्यूज भेटल्या की टॅन हा एक्झॅक्ट अपोजिट असतो कॉट थिटाच्या. म्हणजे टॅन थिटा जर आपल्याकडे आला तर आपल्याला कॉस थिटाचा सुद्धा कॉलम भेटेल. आणि जर कॉस थिटाचा कॉलम भेटला म्हणजे चारही कॉलम आपल्याकडे येऊन गेले. बरोबर आहे. उरलं कोण? सेक थिटा आणि कोसेक थिटा. आता सेक थिटा काय असतो बरं? सेक थिटा काय असतो? सेक थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉस थिटा. जर सेक थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉस थिटा तर मी कॉसची मदत घेऊन कोणाच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्या? सेकच्या. आणि सेकच्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट केल्यानंतर मला त्याच मी उलट्या करून कुठे लिहिल्या? कोसेक मध्ये. असा माझा ट्रिग्नोमेट्रिक टेबल मला मिळाला. ठीक आहे.